चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील अभयारण्य आणि संरक्षित जंगलात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिवस रात्र सत्रात मचाणीवर बसून केली जाणारी वन्यजीव गणना पार पडली। वाघ, बिबटे, रानगवे, चितळ, सांबर, नीलगाई यासोबत दुर्मिळ खवळ्या मांजर, चांदी अस्वल, उडणारी खार आणि बरंच काही ही आहेत ताडोबा परिघात राज्यातल्या हौशी वन्यजीव प्रकटकांनी नोंदवलेली वन्यजीवांची यादी। बुद्ध पौर्णिमा म्हणजे राज्यातल्या हौशी वन्यजीव अभ्यासक आणि हौशी वन्यजीव प्रेमींसाठी जणू सणाचा दिवस। एरवी ज्या जंगलात जाण्यासाठी परवानगी नसतेच अशा जंगलात पूर्ण 24 तास घालवायला मिळणं म्हणजे लाईफ टाइम अनुभवच। आणि हा अनुभव जर चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अनुभवायला मिळाला तर धमालच। राज्यातील शेकडो हौशी वन्यजीव प्रकटकांनी 10 मे रोजी असंच जंगल अनुभवलं आणि जे अनुभवलं त्यांच्या नोंदी देखील केल्या। आता या नोंदींचं व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं एकत्रीकरण केलंय। त्याचे निष्कर्ष समाधानकारक आहेत। वन्यजीव प्रेमींनी पानवट्याच्या शेजारी मचाणीवर बसून केलेल्या नोंदीत ताडोबाचा गाभा आणि बाह्य क्षेत्रात मिळून 62 पट्टेदार वाघांची नोंद केली आहे। तर अत्यंत चपळ असणारे 19 बिबटे, 82 रानकुत्री, हजारोंच्या संख्येने सांबर, चितळ, रानगवे आणि इतर वन्यजीव देखील नोंदवण्यात आलेत। दुर्मिळ श्रेणीतील खवल्या मांजर, चांदी अस्वल आणि उडणारी खार यांची नोंद असणं या यादीच्या श्रीमंतीचं वैशिष्ट्यच। काकरबिडकी, चौसिंगा, नीलगाय, लंगूर वानर, अस्वल, शेपटीवर पट्टा असलेली मांजर, उद मांजर, सायल, मुंगूस, मोर, ससा आदी 4497 वन्यजीवांची नोंद वन्यजीव प्रेमींनी केली आहे। ताडोबामध्ये मागच्या वर्षीच आम्ही सुरेख अशी परमनंट मचाण बांधकाम केल्यामुळे मचाणवर बसणाऱ्या व्यक्तींना कसलाही त्रास होत नाही आणि ते सुरक्षित मचाण वाटतं। साधारणतः कोअरमध्ये 35 वाघ दिसले, बफरमध्ये 27, असे एकूण 62 वाघांचं दर्शन झालं। आणि याच्या व्यतिरिक्त खवल्या मांजर, चांदी अस्वल आणि उडणारी खार हे फार रिअर स्पीशीज आहेत। याचं प्रमाणही फार कमी होतं, परंतु कमीत कमी खवल्या मांजराचं अस्तित्व आहे। वर्षभरातील बुद्ध पौर्णिमेच्या एकाच दिवशी वन विभाग हौशी पर्यटकांना जंगलात अशा मुसाफिरीची संधी देत असतो। या संपूर्ण अभियानातून जुन्या जाणत्यांचे अनुभव गाठीशी ठेवत नव्या पिढीची जंगलाची समज विकसित होते। त्यातही आकडेवारीची त्याला साथ मिळाली तर एकूण परिश्रमाचं सार्थकच म्हणावं लागेल। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।